जळगाव महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा पार पडली असून भुयारी गटारी मोबाईल टॉवरची थकबाकी या विषयावर नगरसेवकांची महानगरपालिकेच्या कारभारावर मात्र नाराजी व्यक्त केली आहे. मोबाईल टॉवरची कराची 28 कोटीची थकबाकी वसुलीसाठी कडक पावले उचलावीत नगरसेवक नितीन लड्डा व नगरसेवक विष्णू भंगाडे यांनी मागणी केली असून जळगाव शहरातील थकबाकी न भरणारे मोबाईल टॉवर सील करण्याची कारवाई करण्याबाबत स्थायी समिती सभापतीचे आयुक्तांना आदेश देण्यात आले असून स्थायी समितीचे सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांनी महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना हे आदेश दिले आहे. भुयारी गटारीवरची जोडणी अपूर्ण असताना नव्या गटारींच्या साठी महानगरपालिकेकडून निधी दिला जात असल्याने नगरसेवक नितीन लड्डा यांनी मात्र या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे. ही सभा आज दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जळगाव महानगरपालिकेत या सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्थायी समितीचे सभापती यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली असून स्थायी समितीचे सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लड्डा नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात. स्थायी समितीची सभा ही पार पडलेली आहे. नेमकी कोणते विषयांवर या सभेमध्ये चर्चा झाली, काय चाललं? आज स्थायी समितीची सभा होती. या स्थायी समिती सभेमध्ये काही डिझेलचे विषय होते, काही मेलेले जनावर यांच्या बिल वाटासाठी नवीन कर्मचारी नेमायचे तो एक विषय होता आणि सगळ्यात मोठा विषय होता जो आरोग्याच्या बाबतीतला होता. त्याच्यामध्ये विविध भागामध्ये पोर्टा कॅबिन घ्यायच्या होत्या. त्याच्यामध्ये प्रत्येक एरियामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी आम्ही 13 पोर्टा कॅबिन ठेवतोय की लोकांना आरोग्यवर्धनेसाठी जी सेवा आहे ती मोफत द्यायची आहे. त्या अनुषंगाने आजचा ठराव महत्त्वाचा होता. दुसरा ठराव असा होता की त्याच्यामध्ये शासकीय पदात जे वाहन आहेत ते पदाधिकाऱ्यांसाठी असेल किंवा अधिकाऱ्यांसाठी असेल ते आम्ही खरेदी न करता ते आम्ही वाहन भाड्या तत्वावर घेतोय. ज्याच्यामध्ये सन्मानित सदस्य नितीन भाऊंनी एक सूचना मांडली की त्यामध्ये आपण इलेक्ट्रिक व्हेकल घेतले पाहिजे आणि साहजिकच आम्ही त्याचा विचार करतोय की इलेक्ट्रिक व्हेकल जर असलं तर आमच्या इतर खर्चामध्ये अजून बचत होईल. कारण महानगरपालिकेकडे चार्जिंग स्टेशन तयार झालेले आहेत आणि त्या चार्जिंग स्टेशन केल्यानंतर डिझेलमधला जो मोठा खर्च जातोय तो कमी होईल. त्याच्यामध्ये काही सुविधा होते ते आयुक्तांनी दिले, त्यालाही मंजुरी मिळाली. त्याच्यामध्ये काही बाबतीमध्ये सदस्यांनी जी मागणी केली की ज्याच्यामध्ये अंडरग्राऊंड गटारींचे कनेक्शन नागरिकांनी जोडलेले आहेत ते नागरिकांनी कनेक्शन जोडून घ्यायचे म्हणजे जेणेकरून की भविष्यामध्ये रोडांचे कामं असतील ते आपल्याला लवकर करता येतील. शंभर टक्के, कारण तो सगळ्यात मोठा स्रोत आपला जळगाव शहरासाठी जवळपास 2024-25 पर्यंत 28 कोटी रुपये घ्यायचे आणि 28 कोटी रुपये घेण्यासाठी सन्मानित सदस्यांनी सूचना केल्या. त्यामध्ये खरंच ते तसं करण्यासारखं आहे. कारण आयुक्तांनी त्या ठिकाणी मांडलं की ही निधी आपल्याला आपली घेणे आहेत. त्या अनुषंगाने आम्ही त्या सूचना केल्या की ही निधी आपल्याला जर जमा करायचा असेल किंवा हे घरकुल आपले मोबाईल टॉवरची वसुली करायची असेल त्याच्यामध्ये आपल्याला संबंधित प्रशासनात जो असेल IT विभाग जो प्रधान सचिव आहे त्यांची मान्यता घ्यायची आणि त्या मोबाईल टॉवर वसुलीसाठी कारवाई करायची. मग ते सील करणे असो ती वसुली करणे असेल कुठल्याही बाबतीत कारवाई करायची असेल तर त्या संदर्भात मोबाईल टॉवरवर कारवाई करण्यात यावी असे आज स्थायी समिती सभापती म्हणून आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहे. भुयारी गटारीचा तोच प्रश्न होता की सन्मानित सदस्यांनी नाराजी व्यक्त केली की कुठल्याही प्रकारे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची परवानगी न घेता डायरेक्ट PWD काम करते आणि त्या अनुषंगाने भविष्यामध्ये भुयारी गटारींचं काम न करता जर रस्ते बनवले जात असतील तर भविष्यामध्ये फुटतील आणि त्यामुळे जळगाव शहराचं एकंदरीत आर्थिक असेल नागरिकांचं मानसिक असेल आणि ते आपल्याला त्रास होईल आणि पुढेच लोकप्रतिनिधींना त्यामुळे सामोरे जावं लागणार आहे. म्हणून त्यात असा निर्णय झाला जोपर्यंत भुयारी गटारी होत नाही आमच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारल्याशिवाय ते होत नाही तोपर्यंत रस्त्यांच्या कामात सुरुवात PWD करू नये आणि भुयारी गटारी झाल्यानंतर नागरिकांनी त्या जोडून घ्यायच्या त्यानंतरच आपल्या रस्त्यांना सुरुवात होईल. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची मंजुरी मिळाली आहे आणि मंजुरी मिळाल्यानंतर भुयारी गटे करण्याचं युद्ध पातळीवर काम चालू आहे. भुयारी गटे पूर्ण झाली की रस्त्यांचं काम सुरुवात होईल. जळगाव शहरात ठिकाणी आता रस्त्यांची जी कामं सुरू आहेत मात्र या ठिकाणी काँक्रिटीकरण असतानाही काही रस्ते फोडले गेले भुयारी गटारीसाठी. एक प्रकारे जर विचार केला तर महानगरपालिका आणि PWD मध्ये काही समन्वय नाही का? कारण केलेले रस्तेच फोडतात या ठिकाणी, काय सांगा? 100% समन्वय नाही आहे. कारण PWDचे जे एजन्सी आहेत त्या महानगरपालिकेला विश्वास घेत नाही. मागील काळामध्ये सन्मान्य महापौर असतील उपमहापौर असतील आणि मी असेल त्यासोबत आमच्या अतिरिक्त 22 मॅडम होत्या, शहर अभियंता होते. आम्ही कलेक्टर महोदयांची भेट घेतली आणि त्या संदर्भात त्यांची भेट घेतल्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली की साहेब PWD आणि महानगरपालिकेचा समन्वय साधत नसल्यामुळे
झालेले रस्ते फुटतायत आणि PWDने त्यावेळेस सांगितलं की कलेक्टर साहेबांनी सांगितलं या संदर्भात आम्ही PWDला सूचना करतो की भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या जे पुढचे प्लॅनिंग असतील किंवा लाईटचे प्लॅनिंग असतील, भुयारी गटारीचे प्लॅनिंग असतील, विश्वास घेतल्यानंतर पुढचे कामं करायचे आहेत. काय सांगणार आजच्या स्थायी सभेमध्ये महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत बंद केले जात आहेत, मोबाईलच्या टावरची थकबाकी वसुली तर दुसरीकडे भुयारी गटारींच्या विषयावरून आपण प्रश्न उपस्थित केलेले आहे. महापालिकेच्या कारभारावर नाराजी पण व्यक्त केली आहे. आजच्या सभेमध्ये प्रामुख्याने दूरसंचार विभागाचे असतील किंवा खाजगी मोबाईल टॉवर जे आहेत त्या टॉवरच्या अनुषंगाने केंद्र शासनाने काही सूचना महानगरपालिकेला दिलेल्या होत्या की यापुढे मोबाईल टॉवरच्या आकारण्यात येऊ नये. तर त्या अनुषंगाने त्याच्यावरती चर्चा करत असताना मोबाईल टॉवरच्या पुढील 2026-27 या आर्थिक वर्षापासून या आकारण्या लागू करण्यात येणार नाही, परंतु यापूर्वीच्या ज्या आकारण्या केलेल्या आहेत त्या आकारण्यांची थकीत रक्कम साधारणतः 28 कोटी रुपयाच्या जवळपास मनपाची या संपूर्ण ज्या काही टेलिकॉम कंपनी आहेत यांच्याकडे थकबाकी आहे. आणि वर्षानुवर्षापासून या टेलिकॉम कंपन्या महानगरपालिकेचा उत्पन्नाचा स्रोत असलेला हा मिळकत कराचाच एक भाग असल्याने तो उत्पन्नापासून वंचित ठेवत आहे. या अनुषंगाने आज प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहे की या संदर्भात मनपा प्रशासनाने शासनाशी पत्रव्यवहार करून कुठली तरी कठोर पावलं उचलल्याशिवाय या कंपन्या स्वतःहून महानगरपालिकेकडे पैसा जमा करणार नाही. कारण शेवटी 28 कोटी रुपये ही रक्कम काही थोडकी नाही आहे. 28 कोटी रुपये उत्पन्न मिळणार हे अपेक्षित धरून अर्थसंकल्प तयार केला गेलेला आहे. 28 कोटी रुपयाचं उत्पन्न जर कधी मनपा वसूल करू शकत नसेल तर मग त्या 28 कोटीच्या अनुषंगाने प्रस्तावित केलेली कामंसुद्धा मार्गी लागू शकणार नाही. या अनुषंगाने प्रशासनाने कठोर पावलं उचलून ही थकीत रक्कम लवकरात लवकर वसूल करण्याच्या संदर्भातलं एक धोरण ठरवून त्या संदर्भातला अहवाल 15 दिवसाच्या स्थायी समितीसमोर मांडण्याच्या संदर्भातलं सूचना करण्यात आलेल्या आहे. तुमच्या भुयारी गटारी संदर्भात पण विषय झाला की वारंवार या ठिकाणी भुयारी गटारीचं कमी खर्च केली जाते, मात्र त्याच प्रमाणात वेगळ्या ठिकाणी आजच्या सभेमध्ये साधारणतः 29 लक्ष रुपयाचा नवीन गटारी तयार करण्याच्या संदर्भातला प्रस्ताव होता. नवीन गटारी करण्याच्या संदर्भातला प्रस्ताव ज्या वेळेला स्थायी समितीसमोर आला त्या अनुषंगाने आपण बघितलं तर ज्या प्रभागात या गटारी होत आहेत त्या प्रभागातील भुयार गटर योजना ही साधारणतः 2 वर्षापासून कार्यान्वित झालेली आहे. परंतु नागरिकांनी अपेक्षित असलेल्या कनेक्शन जोडण्या भुयार गटरला जोडण्या अजूनपर्यंत केलेल्या नाही आहे. या संदर्भात गेल्या 2 वर्षापासून संपूर्ण योजना तयार असून सुद्धा साधारणतः 20% जवळपासच्या योजना जोडण्या ज्या आहेत त्या पूर्णत्वास गेलेल्या आहेत. 80% जोडण्या हा नागरिकांच्या उदासीनतेमुळे जोडल्या गेल्या नसल्या कारणाने भुयार गटर योजनेचं जे महत्त्व आहे ते त्यामुळे या शहरातील नागरिकांना मिळू शकत नाही. त्याचं कारण फक्त एवढंच आहे की ती नागरिकांमधली उदासीनता आणि प्रशासनाकडनं कुठलेच कडक धोरण राबवले जात नसल्या कारणाने या योजनेवरती वारंवार हा 30-30 लाख रुपयासारखा खर्च करणं हे या महानगरपालिकेला आर्थिकरित्या योग्य नाही आहे. या अनुषंगाने प्रशासनाने सूचना केली की आपण साधारणतः याच्या संदर्भात कुठेतरी कठोर पावलं उचलण्याच्या दृष्टिकोनातनं या नागरिकांच्या ज्या नागरिक जोडण्या करून घेणार नाहीत त्या महानगरपालिकेने आपल्या माध्यमातून त्या जोडण्या कराव्या आणि त्या योजनांना येणारा जो खर्च असेल त्याच्या दुप्पट दंडाची रक्कम संबंधित मिळकतधारकाकडनं वसूल करण्याच्या संदर्भातली उपाययोजना योजावी. अशा पद्धतीने एक धोरणात्मक प्रस्ताव तयार करून त्याची माहिती ही जनतेपर्यंत पोहोचली गेली पाहिजे आणि नागरिकांनी याच्या संदर्भात प्रतिसाद देऊन त्या जोडण्या तातडीने करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय होतील की अंडरग्राऊंड ड्रेनेजला जोडल्यानंतर खुल्या गटारी या कायमस्वरूपी बंद होतील. त्याच्यातनं जी आज दुरावस्था होते, गाळ साचून राहतो, स्वच्छता व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे डासांची उत्पत्ती होती. डासांच्या उत्पत्तीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येतं. या सगळ्या गोष्टी टाळता येतील.